हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी। तर आता बघा वटपौर्णिमा येत आहे, तर टाटावरचा रुमाल कशा प्रकारे बनवायचा ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे। तर इथे बघा मी साडीचा कपडा घेतलेला आहे, माझ्याकडे एक्स्ट्राचा होता कपडा तो मी इथे घेतलेला आहे। तर तुम्ही इथे ब्लाउज पीसचा पण वापर करू शकता। तर मी पहिला काय घेतला, ताट घेतला, तो ठेवला आणि जशात तसं ॲज इट इज मी मार्क केला आणि त्याच्यानंतर बघा मी 2-2 इंच असं एक्स्ट्रा म्हणजे मार्क करून तिथे म्हणजे पूर्ण राऊंड मी एक्स्ट्रा त्याला परत घेतलेला आहे। तर तुम्हाला मी बोलण्यापेक्षा समजत असेल की मी कशा प्रकारे इथे घेतलेला आहे एक्स्ट्राचा कपडा। तर इथे काय करायचं, आपल्याला सेम 2 ह्याच्यामध्ये पीस लागणार आहेत। तर तुम्ही डबल कपडा करून डायरेक्ट इथे कापू शकतात किंवा बघा तुमच्याकडे जर अस्तर असेल तर तुम्ही एक अस्तरचा पीस आणि हा एक मेन पीस। तर इथे माझ्याकडे एक्स्ट्राचा कपडा होता, जास्त होता, त्यासाठी मी दोन्ही साईडसाठी एकच म्हणजे कपडा यूज केलेला आहे। तर अशा प्रकारे ताटाच्या आकाराचा आपल्याला अशा प्रकारे 2 इथे पीस लागणार आहेत। तर बघा मी इथे तो पीस हे करून घेतलेला आहे आणि बघा मी दुसरा सुद्धा त्याला पिन अप करून दुसरा पीस मी इथे कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर काय करायचं, तुमच्याकडे जर अशी बॉर्डर नसेल तर तुम्ही दुसरा प्लेन किंवा कॉन्ट्रास्ट कुठलाही त्याच प्रकारे तुम्ही थोडा कमी इंचचा घेतला, 2.5-3 इंचचा घेतला तरी सुद्धा चालेल। तर इथे बघा ह्याचं काय मी माप सांगू शकत नाही, कारण की प्लेट टाकाव्या लागतात आणि त्याच्यानंतर तो जास्त कपडा लागतो, तर तिथे तो आपल्याला अंदाजी कपडा घ्यावा लागतो। तर बघा मी जो गोल राऊंडचा जो पीस आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर बघा मी अशा प्रकारे जी साडीची बॉर्डर होती ती काढून मी त्याला अशा प्रकारे चुन्या घेत आहे। तर तुम्हाला इथे समजतच असेल की मी कशा प्रकारे चुन्या घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही इथे चुन्या घ्यायच्या। तर थंबनेलला तर टाकतात की 5 मिनिटामध्ये हा रुमाल तयार होतो, पण 5 मिनिटामध्ये नाही जास्त तरी ह्याला 15 ते 20 मिनिटं ह्याच्यामध्ये लागतात। तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण ह्याला राऊंडला चुन्या टाकून घेतल्या आणि नंतर बघा लास्टचा जो भाग असतो तिथे अशा प्रकारे मी बघा कशा प्रकारे इथे प्लेट टाकून त्याला हे करून घेतलेला आहे। तर मी कशा प्रकारे तिथे जॉईन करून घेतलेला आहे तर ते तुम्ही बघा। त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे सरळ असा कपडा कापायचा आणि तिकडे फोल्ड करून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला अंदाज नसतो की नेमका किती कपडा लागणार आहे चुन्या टाकल्यानंतर, त्याच्यासाठी सरळ ती किनार कापून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे एकावर एक मी ठेवून त्याला डबल अशी सिलाई करून घेत आहे। तर बघा तुम्हाला इथे समजत असेल का मी कशा प्रकारे इथे सिलाई करत आहे। तर डबल लॉक करून सिलाई ती पुढे मारून घ्यायची आहे, जेणेकरून धागा आपला निघाला नाही पाहिजे। तर बघा अशा प्रकारे इथे मी त्याला चुन्या टाकून घेतलेल्या आहेत। म्हणजे ही जी किनार आहे ही ज्यावेळेस आपण लावतो तर त्यावेळेस म्हणजे आपण ताटावर ठेवून तर तो वजनदार हातरुमाल होऊन जातो। आता इथे बघा काय करायचं आहे, दुसरा जो पीस आहे तर तो काय करायचा आहे बघा अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे। तो जो दुसरा पीस आहे तो उलटा मी अशा प्रकारे आणि ज्या प्लेट घेतलेल्या चुन्यांची जी हे घेतलेली बघा लेस आहे ती मधल्या साईडला आली पाहिजे। तर मी इथे बघा तुम्हाला दाखवते कशा प्रकारे अशा प्रकारे सरळ अशी त्याला सिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे बघा अर्धा ते पाव इंचाचा मार्जिन घ्यायचा आहे तुम्हाला। ज्या प्रकारे इथे बघा आता आपण खाली जे प्लेट टाकलेले आहेत ना त्या सिलाईवर आपल्याला ही सिलाई म्हणजे मारून घ्यायची आहे। तर बघा कशा प्रकारे मी इथे मारते आणि जी किनार आहे ती पूर्ण मध्ये गेली पाहिजे, त्यावेळेसच आपल्याला म्हणजे आपण जो रुमाल केलेला आहे तो दोन्ही साईडनं सुंदर असा दिसेल, म्हणजे त्याचे धागे वगैरे काही दिसणार नाही। तर इथे बघा इथपर्यंत मी सिलाई मारून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला 2 ते 2.5 इंचाचा तिथे गॅप ठेवून द्यायचा आहे, म्हणजे जो मधला कपडा आहे तो कपडा बाहेर काढण्यासाठी। तर बघा अशा प्रकारे बघा जो मधला कपडा आहे तो
अशा प्रकारे बाहेर काढायचा आहे। तर बघा इथे ताटावरचा रुमाल सुंदर असा तयार झालेला आहे। दोन्ही साइडनं बघा सुंदर असा तयार झालेला आहे, कुठेही त्याचे धागे वगैरे दिसत नाही। आणि 2 इंच बघा आपण खुला ठेवलेला होता जो भाग, तो त्याच्यानंतर मध्ये फोल्ड करून त्याच्यावर अशी दाब शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघा इथे मी आता पूर्ण राऊंड मध्ये दाब शिलाई मारून घेणार आहे। आणि बघा इथे तुम्ही किनारीला, जिथे मी आता दाब शिलाई मारणार आहे तिकडे किनारीला तुम्ही हे पण करू शकतात, लेस सुद्धा लावू शकतात। तर मी आता इथे लेस लावली नाही, कारण की बघा ती लाल कलरचा जो पट्टा आहे तर तो असा वाटतं का तिकडे लेस लावलेलीच आहे, त्याच्यासाठी मी लेस लावणार नाही। तुमचा जर फॅब्रिक म्हणजे प्लेन वगैरे असेल तर तुम्ही त्याला डिझाईन करू शकतात। तुम्ही किनारीला मण्याची लेस सुद्धा लावू शकतात। इथे मी शिलाई मारते, इकडे सुद्धा तुम्ही चांगले लेस लावू शकतात। आणि मध्ये जो पदराचा माझ्याकडे कपडा आहे या साडीचा, तर तो पदराचा आहे ना कपडा, तो पण मी इथे गोल राऊंड मध्ये कापून तो मधोमध असा लावून घेणार आहे। आणि त्याला सुद्धा तुम्ही तिकडे तसेच लेस लावू शकता। तर पुढे तुम्ही आता बघतीलच का बघा हा जो आहे तो जो पदर असतो त्याचा हा कपडा आहे बघा अशा प्रकारे। आता इथे मला हातामध्ये पटकन तो ब्लाऊज आपण कप जो लावतो तो भेटला, तर त्याच्यानेच मी गोलाकार केलेला आहे। आणि 1 इंचाचा मार्जिन घेऊन मी तो कट करून घेतलेला आहे। तर बघा कशा प्रकारे, आणि अशा प्रकारे फोल्ड करायचा आणि त्यानंतर अर्धा इंचाची अशी मार्जिन घेऊन त्याला शिलाई मारून घ्यायची। तर बघा कशा प्रकारे इथे मी शिलाई मारते, अशा प्रकारे एकदम गोल आकारामध्ये त्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे। आणि पुन्हा तिथे थोडंसं ओपन ठेवून द्यायचं आणि एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो कट करायचा। आणि त्यानंतर काय करायचं, आता हा गोल आकारामध्ये आहे ना, तर चांगला फिनिशिंग येण्यासाठी तिथे अशा प्रकारे कट त्याला द्यायचे। ज्यावेळेस आपण पलटी करू तर त्यावेळेस तो व्यवस्थित तिथे म्हणजे त्याला शेप चांगला येणार, गोलाकारामध्ये व्यवस्थित शेप येणार। तर तो कशामुळे, तर आपण कट मारतो त्यासाठी शेप चांगला येतो। तर बघा अशा प्रकारे गोलाकारामध्ये, आणि त्याच्यानंतर जिथे आपण ओपन बाजू ठेवलेली तिकडे बघा अशा प्रकारे फोल्ड करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची का कुठे चुनी पडू नये। तर तेवढा बघा मी तेवढा भाग माझ्याकडनं कट झालेला आहे, कारण की फोन आलेला आणि तो काय शूट तेवढा झालाच नाही। तर बघा मी त्याचा मेन सेंटर काढला आणि तिथे फक्त शिलाई मारून मी तो अटॅच करून घेतलेला आहे। तर वटपौर्णिमा स्पेशल हा ताटावरचा रुमाल मी इथे तुम्हाला डिझाईन करून दाखवलेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। तर खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। तर बघा कशा प्रकारे मी इथे ठेवलेला आहे। चला तर मग बाय।